धाराशिवमध्ये आगामी निवडणुकांसाठी मनसेसह महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू। आमदार प्रवीण स्वामी यांनी मनसेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची घेतली बैठक। धाराशिवमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय झाला। प्रवीण स्वामी यांची माहिती। रत्नागिरीमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय डावपेचांना झाली सुरुवात, तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीसाठी हालचालींना आला वेग। भाजपकडून इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गुप्त बैठकांचं आयोजन। तिकडे नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीमध्ये महायुती आता एकत्र दिसणार। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुतीसोबत लढण्याची तयारी दर्शवली। जिल्ह्यात महायुती झाल्यास इतर पक्षांना याचा फायदा होणार नाही, चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये फटाक्यांमुळे 2 चिमुकल्यांसह 31 जण भाजल्याची घटना। शासकीय रुग्णालयामध्ये 31 जणांवरती उपचार सुरू। दिवाळीनिमित्त शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरती टँकरमधून ऑइल गळती। 20 ते 22 दुचाकी घसरून पडल्या, तर काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी। अग्निशमन दलाकडून ऑइलवरती माती टाकून रस्ता सुरळीत। धाराशिवमधल्या ढोकी या परिसरामध्ये गुळ पावडर कारखानदाराविरोधात शेतकरी आक्रमक। उसाला एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलडाण्यामधील चिखलीमध्ये शेतकरी गजानन डुकरे यांचं चटणी भाकर खाऊन निषेध आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं निषेध आंदोलन। अद्याप अतिवृष्टीची मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाची हजेरी। चंदगड, नेसरी आणि आजरा या भागामध्ये पाऊस। कापणीला आलेलं भात पीक पूर्णतः उद्ध्वस्त। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची उडाली तारांबळ। पावसामुळे हवेत गारवा निर्माण। नांदेडमध्ये अतिवृष्टी, त्यामुळे गुलाबाचं नुकसान, तर शासनाकडून फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। शेतात अजूनही पाणी साचून असल्यानं पिकं सडून जात असल्याची शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त। चंद्रपूर जिल्ह्यातील 93,895 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। जिल्ह्यासाठी 69,46,46,80,000चा निधी मंजूर। ही भरपाई 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असल्याचीही माहिती। महापुरानं पीडित असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही। सरकारकडून मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर। सरकारनं कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा आता तूर पिकाला बसला फटका। अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला। नंदुरबारमधील कापूस उत्पादकांवर मध्य प्रदेशमध्ये जाऊन कापूस विक्री करण्याची वेळ। सीसीआय खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरू होणार आणि असं असल्यानं कापूस खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून खबरदारी। सध्या मध्य प्रदेशमध्ये कापसाला 6,200 ते 7,700चा दर। जळगावच्या बोदवड या तालुक्यामध्ये कपाशी पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव, त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट होण्याची देखील शक्यता। शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा संत्रा बागेला फटका। उत्पन्नाची शाश्वती नाही, त्यामुळे रिसोड तालुक्यातील नेतनसा या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्रा बागेवरती फिरवला बुलडोझर। वाशिम बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर। शेतकऱ्यांमध्ये निराशा। सोयाबीनला प्रति क्विंटल 3 ते 3.5 हजारांचा दर, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। वाशिममध्ये यंदा पारंपरिक पिकांसोबतच चिया या नवीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी, तर रब्बी हंगामामध्ये 5,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती चिया पिकाची पेरणी होण्याची शक्यता। कृषी विभागाची ही माहिती। गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धान पीक पूर्णतः जमीनदोस्त। तात्काळ मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। जिल्ह्यातील 8ही तालुके नुकसानग्रस्त घोषित। प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल। माणगाव परिसरामध्ये वाहतूक कोंडी। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। पर्यटकांचे हाल। साताऱ्याच्या नायगावमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी। एक पणती सावित्रीमाई चरणी असा सामाजिक संदेश देऊन दीपोत्सव साजरा। शिवकालीन चित्रांचं आणि नाण्यांचं प्रदर्शन। बीडच्या केज तालुक्यातील तुकोबराय पावनधाम या संस्थेमध्ये दीपोत्सव साजरा। बळीराजाप्रती कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा। 25,000 दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळला। सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सच्या वतीने किल्ले शिवनेरीवरती दीपोत्सव साजरा। असंख्य दिव्यांनी शिवनेरी किल्ला उजळला। वर्ध्याच्या गिरणमध्ये दिवाळीनिमित्त कुस्तीचा आखाडा रंगला। 113 वर्षांपासून कुस्तीचा आखाडा रंगण्याची ही परंपरा। यावेळेस पैलवानांनी कौशल्याचं प्रदर्शन करत प्रेक्षकांची जिंकली मन। पुण्याच्या भोरमध्ये भाऊबीजेनिमित्त आता रंगला कबुतरांचा खेळ, तर अवकाशातील जातिवंत कबूतर आपल्या थव्यामध्ये घेण्याचा प्रयत्न या खेळातून केला जातो। या कबुतरांचा खेळ बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। मनमाडच्या बालकलाकारांकडून किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारून दिवाळी साजरी। किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी। नाशिकमध्ये हवामानातील बदलांमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले। ऑक्टोबर हिट आणि वातावरणीय बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावरती झाला परिणाम। बेलापूर परिसरामध्ये कार शिकत असलेल्या तरुणाची भिंतीला धडक। मर्सिडीजवरून नियंत्रण सुटले, त्यामुळे मर्सिडीज भिंतीवर धडकली। सुदैवानं घटनेत कोणालाही गंभीर दुखापत नाही। जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट। मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये देखील भीती। अनेक वेळा तक्रार करून देखील आता प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप।